ठाणे महानगरपालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम संदर्भात महत्त्वपूर्ण संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीला ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्णनाथ पांचाळ, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी, ठाणे महानगरपालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर, उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते शानू पठाण तसेच सर्वपक्षीय नगरसेवक आणि राज्य निवडणूक आयोगाचे अधिकारी देखील उपस्थित होते। बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांनी SIR कार्यक्रमाची सविस्तर माहिती देत सांगितलं की महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये या प्रक्रियेची सुरुवात झाली असून देशातील इतर काही राज्यांमध्येही हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे। यावेळी अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की मतदार यादी पारदर्शक निर्माण होऊन हे कायद्यानुसार आवश्यक आहे। मतदार होण्याकरिता संबंधित व्यक्तीचे वय 18 वर्ष पूर्ण असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर संबंधित मतदारसंघाचा रहिवासी असणे आणि कोणत्याही कायद्यान्वये अपात्र नसणे आवश्यक आहे। बैठकीत नमूद करण्यात आले की 1954 ते 2001 दरम्यान 8 वेळा SIR प्रक्रिया राबवण्यात आली होती। मागील SIR सुमारे 23 वर्षापूर्वी झाला होता। त्यानंतर मतदार यादीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले आहेत। यावेळी काही प्रमुख समस्या देखील समोर आल्या, ज्यामध्ये सातत्याने होणारे स्थलांतर, एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवले जाणे, मृत मतदारांची नावं यादीत कायम राहणे, अभारतीय नागरिकांची नावे चुकीच्या पद्धतीने समाविष्ट होणे याचा देखील समावेश आहे।